गुड मॉर्निंग भावांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन आणि पहिल्याच ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे पुण्यावरून हम्पीला, जस्ट हम्पी फिरण्यासाठी. पुणे ते हम्पी हा 540 किलोमीटरचा प्रवास आज आपण एका दिवसात पूर्ण करून हम्पीला पहिला स्टे घेणार आणि त्यानंतर मग हम्पी एक्सप्लोअर करू. वातावरण पण मस्त आहे एकदम, हिरवेगार डोंगर, समोरून सूर्योदय आणि थंड पण आहे जरा, तर चालवायला मजा येते. अशा वातावरणामध्ये सकाळी सकाळी निघाल्याचा हाच फायदा आहे की डिस्टन्स जास्त कव्हर होतं, माणूस थकत नाही. हे वातावरण, हा सूर्योदय आणि आपल्या बल्लाळची दुगदुग, या तिन्ही गोष्टी मला एवढं शांत करतात आहेत की मला काही कॅमेरामध्ये बोलूच वाटत नाही आहे. एवढी मस्तपैकी दुगदुग 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 ऐकून असं मन शांत होतं आहे. मेडिटेशन ऑन 2 व्हील्स जे म्हणतात ते मी आत्ता फील करतो. एक जास्त काय आवाज येतोय, जस्ट लाईक सुपर बाईक. का म्हणजे नाही आपली, पण तरी फेल घ्यायला काय जात आहे. गाडी आहे थार रॉक्स, मस्त वाटते. अग्रेसिव्ह, अग्रेसिव्ह इम्प्रेसिव्ह दोन्ही बनते. यायला आपल्या आयुष्यात असं जनावर कधी यायचं. हे जनावर मला माझ्या गोठ्यात पाहिजे. कोण म्हणतं बुलेट पडत नाही. आजच्या काळात 120 गाडी चालली आपली, अजून काय स्पीड पाहिजे. हे निवांत, आजके नाही कुचके नाही. त्याच्या आईला नरतो त्याला वाटतं बुलेट पडत आहे. आजच्या काळात KTM एवढी पडत नाही. आय अग्री. म्हणजे ह्या मुद्द्यावर मला भांडणं करायचीच नाही आहे किंवा KTM भारी का बुलेट भारी. दोन्ही गाड्या वेगळ्या आहेत, दोन्हींचा पर्पज वेगळा आहे. ही रेस ओरिएंटेड गाडी आहे. ही गाडी अशी किंवा तुम्ही चालत राहा, तुम्ही रस्त्यांचा आनंद घ्या, तुम्ही पहाटांचा आनंद घ्या आणि यू जस्ट गो विथ फ्लो. त्याच्यासाठी गाडी पण ठीक आहे. 350cc च्या मानाने थोडं कमी स्पीड आहे, पण ठीक आहे. 120 kmph गुड क्रुझिंग स्पीड आहे ना. ठीक आहे, म्हणजे असं काही KTMला टफ देऊ शकत नाहीच मला ही गाडी. म्हणजे त्याच्यासाठी ही बनली पण नाही. कंपॅरिझन आपण हे युद्ध सोडून दिलं पाहिजे. अजून लई तर लई 40-50 वर्ष आपण हे गाडी वापरणार. 40ही नाही, ज्या हिशोबाने गडकरी साहेब इलेक्ट्रिकच्या मागं लागलेत हात धुवून, मला वाटत नाही अजून 40 वर्ष पण हे गाड्या वापरून देते ना आपल्याला. बघू आता काय होतं. पण सांगायचा मुद्दा हा की आपण आपल्या गाड्यांवरती प्रेम करायला पाहिजे. नुसतं चायला KTM भारी का ड्यूक भारी, गोरिला वर्सेस रॉनिन, काय गरज नाही ना.
मग माझी गाडी तुझ्यापेक्षा 5च्या स्पीडने जास्त पडती म्हणजे माझी गाडीवर तुझी जशी गाडी आहे तुझ्या पॉकेटला जशी परवडली त्याच्यानुसार तू गाडी घेतली. आता जीव लाव ना तिला, शेवटी तीच तुला जीव लावणार आहे. पोरी बिरी सगळा मोहमाया आहे रे. दिस पीस ऑफ मेटल इज गोइंग टू लव यू मोर दॅन युअर एक्स. मार्क माय वर्ड्स. त्याच्यामुळं जीव लाव रे. कशाला कम्पॅरिझन. त्याच्यापेक्षा जास्त डिझर्व करते या कम्पॅरिझनपेक्षा ती. है ना. मेंटेन कर तिला, ऑइल चेंज कर, तिला रेग्युलरली वॉश कर, तिला घेऊन असा फिरायला जा विदाऊट प्लॅन. जसा मी चाललोय, माझा काय प्लॅन नाही. कुठं राहायचं कुठं नाही माहिती आहे. हम्पी फिरायला चाललोय माहीत नाही कुठं राहील काय. मजा आहे ना त्याच्यामध्ये. सगळंच एक्झिक्यूट. लाईफ पूर्णपणे तो असं एक प्लॅन्ड वेनी कधीच जगू शकत नाही. लाईफ इज व्हेरी अनसर्टन. कधी काय होईल सांगता येत नाही. वी हॅव दिस प्रेझेंट टू लिव्ह. मी जगणार. भले का वर्षातले 2च महिने सुट्ट्या आहेत मला, जगणार त्याच्यात असं. आय डोंट वॉन्ट टू बी कॉल्ड ॲज अ ज्ञानचोद अँड आय डोंट वॉन्ट टू बी अ ज्ञानचोद. सो आता मला कुठून जायचं आहे? इकडूनच जायचं आहे ना. हां, इकडूनच जायचं. Beautiful sunrise. Wow, 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 wow. First day of my first ride and this beautiful sunrise. Hey, बघ सिद्ध्या. अरे गेलो डोंगरात. नको बघू आता, दाखवत तुला पण. थंडी वाढली इकडं. बघ सध्या सनराईज बघ माझा. म्हणत होतो चल फिरायला, गोधड्या सुटा नाही यांच्या